नमस्कार भावांनो बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणे आज एक औषधी वनस्पतीची ओळख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी करून देणार आहे. तर मी तत्पूर्वी तुमचे 2 मिनटं घेतोय. भावांनो, माझे बरेच व्हिडिओ फेसबुकला कॉपी करून चालवले गेलेत, तर त्याबद्दल थोडंसं सांगतोय. आज मी तो व्हिडिओ बघितला माझा आणि लाखो लोकांनी त्याला बघितला आहे. त्याच्यावर बरेच कमेंट आहेत. पण मित्र, ज्या फेसबुकवर तुम्ही त्या कमेंट केल्या आहेत त्या भावाला याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. तो तुमच्या कमेंटचं उत्तर कसं काय देणार आहे? तर तुम्हाला तुमचे काही अडचणी असतील तर मला यूट्यूबला येऊन पूर्वजांचा खजिना हे चॅनल सर्च करा. तुम्हाला तिथं तुमच्या कमेंटची संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे. तर आजचा विषय आहे मित्र आपला सहदेवी. ही पुरातन काळापासून चालत आलेली वनस्पती आहे. बऱ्याच काळापासून हिचा वापर होत होता, पण आता या वनस्पतीकडे फारच दुर्लक्ष होत गेलेलं आहे. हे दिसायला 2-3 फुटापर्यंत वाढणारं झुडूप आहे. माझा कॅमेरा थोडा साधारण आहे. तुम्हाला जर काही वनस्पती ओळखायला नाही आल्या तर तुम्ही गुगलवर जाऊन वगैरे कुठंतरी जाऊन या नावानं सर्च करजा. सहदेवी म्हणतात याला. सहदेवी नावानं ओळखल्या जाते वनस्पती. तरी बघून घ्या, अशा प्रकारची वनस्पती आहे. दिसायला साधारण आणि बैंगनी रंगाची, गुलाबी रंगाची अशी याला फुलं येतात काही. अशा प्रकारची वनस्पती आहे मित्र. तर या वनस्पतीचा वापर जर आपलं डोकं दुखत असेल, सर्दी असेल आणि ताप असेल, कसल्याही प्रकारचा ताप असू द्या तुम्ही, तर या वनस्पतीचा थोडंसं कुटून रस काढायचा आहे. याच्यामध्ये 2-3 काळे मिरे टाकायचे. जर ताप आलाय तुम्हाला, ताप उतरत नाही, परेशान होत आहे, अशा वेळेस एक तुम्हाला सांगतो. आणि याचे प्रयोग मित्र गोरगरिबांसाठी तुम्ही नक्की करा. आजकाल सगळे पैसे प्रत्येकच माणसाजवळ नसतात मित्र. त्याच्यामुळं याचा वापर करायला आपल्याला काही हरकत नाही आहे. हे थोडीशी अशी वनस्पती घेऊन ह्या आपल्याला शेतामध्ये पडीत जागेमध्ये सहज कुठेही सापडते. त्याच्यामुळे याचा वापर करा. हे थोडीशी घेऊन याचा ठेचून याच्यात 2-3 मिरे टाकून याचा रस काढायचा आहे. पाला घेतला तरी चालतो आणि वनस्पती ठेचून घेतले तरी चालतं. तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपा जाईल त्या पद्धतीने करा. याच्यामध्ये रस काढायचा आहे आणि तो रस 2-3 मिरे टाकून सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ 2 टाईम जरी घेतला, तुम्हाला ज्या टायमाला तुम्ही घ्याल त्याच टाईप काही तासामध्येच तुम्हाला त्याच्यामध्ये आराम पडलेला पाहायला मिळतो मित्र. एवढी जबरदस्त वनस्पती आहे. आणि याचा दुसरा उपयोग मी तुम्हाला एक सांगतोय. ज्या लोकांना झोप येत नाही, आजकाल झोप येण्यासाठी बरेच लोक झोपेच्या गोळ्या घेतात मित्र. तर ह्या झोपेच्या गोळ्या घेऊ नका, ह्या शरीरासाठी चांगल्या नाही आहेत मित्र. जर कोणाला झोप येत नसेल तर या वनस्पतीला तुम्ही नुसतं आपल्या उशाला घेऊन जरी झोपले ना, जे डोकं टेकवतोय आपण त्याच्या खाली जरी टेकवले तुम्हाला, तर शांतपैकी नैसर्गिक झोप देणारी ही वनस्पती आहे मित्र. हिला ओळखून घ्या. या वनस्पतीचा पूर्वीपासून वापर होत आला, पण काय झालं काय माहिती आहे का तुम्हाला? या वनस्पतीला तांत्रिक गोष्टीची बाब दिलेली आहे. त्याच्यामुळं लोकांचं याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. कारण हे तांत्रिक असल्यामुळं लोकांना असं वाटतं की बाजू तंत्र मंत्र जाणणार आहे त्यालाच हे करता येतं किंवा त्याच्यासाठी जे फायद्याचं आहे. मग आपण बाकीच्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मित्र. मी तुम्हाला एवढंच सांगतोय की कुठल्याही तंत्रमंत्राची याला गरज नाही आहे. तुम्ही कधीही आणू शकता आणि कधीही वापरू शकता. मी तसं एक देवबाभळीचा व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या याच्यावर, शिवलिंगीचा टाकलेला आहे. ते एक जे दिवस पर्टिक्युलरली काही दिवस सांगितलेले आहेत, तर ते पूर्वजापासून त्या वनस्पतीचं काही महत्त्व टिकून राहावं याच्यामुळे सांगितलेलं आहे. पण वनस्पती कुठलाही आपला गुणधर्म बदलत नाही, हे मी तुम्हाला आजही सांगतोय. हे लक्षात घ्या. तर मित्र, झोप येण्यासाठी तुम्हाला ही औषधी एक महत्त्वाची. फक्त हिला उशाला ठेवून जरी तुम्ही झोपले ना, तुम्हाला शांतपैकी झोप लागते. आणि जेवढंच काय, फक्त याच्यावर आपली भावना असणं आवश्यक आहे. आपला या गोष्टीवर विश्वास असणं आवश्यक आहे. तुम्ही दवाखान्यातही गेले, कुठेही गेले, तुम्ही जोपर्यंत त्या गोष्टीवर किंवा त्या डॉक्टरवर तुमचा भरोसाच नसेल तर तुम्ही दुरुस्त होणार नाही. आपणही आज या वनस्पतीवर जर भरोसा केला तर नक्कीच आपल्याला याची चांगले परिणाम पाहायला मिळतात मित्र. एवढी जबरदस्त वनस्पती आहे. तुम्ही झोपाच्या गोळ्या घेऊच नका मित्र, मी तुम्हाला सांगतोय. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे मित्र. मला 1-2 तास सकाळचे मिळतात. मी त्या टायमात हे छोटासा शेतकरी आहे. मी काय लय मोठा माणूस नाही आहे मित्र. मग रोज मजुरी करून खातोय, असे काय लय मोठा माणूस नाही आहे. पण एक मला जेवढी माहिती आहे, मलाही वाटतं की माझी तळमळ आहे की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी. भावांनो, आज हा व्हिडिओ बनवतोय, उद्या पुढचा व्हिडिओ बनवीन का नाही याची गॅरंटी नाही. मी सोबत ठेवून करू काय, बरंच माझ्या डोक्यामध्ये साठून गेलं आहे. हे आज मी तुमच्या पद्धतीनं मी मोकळा होतोय तुम्हाला सांगून की हे भविष्यात तुम्हाला याची गरज पडेलच म्हणून. आणि याचा तुम्ही फायदा निश्चितपणे घ्याल. तर मित्र, जे फेसबुकवर तुम्ही माझे काही व्हिडिओ बघितले तर त्या फेसबुकवाल्यांना विनंती आहे की तुमच्या ज्या काही कमेंट आहेत ते यूट्यूबवर या पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर सर्च करा. तुम्हाला तिथं पूर्ण माहिती मी देतो आहे. आणि
अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या या यूट्यूब चॅनल पूर्वजांचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचणी असतील तुमच्या तर तिथे येऊन तुम्ही मला विचारू शकता. भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.